चर्चा झाली त्यानुसार पुढे काही आता या संदर्भात नियोजन ममता दिदींशी उद्धव ठाकरे बोललेत का, चर्चा झालीत का? सांगू ना सर, विरोध कसा करणार आहे? वॉकआउट करणार आणि तुमचं व्हिप निघालं का ऑलरेडी? निघेल ना व्हीप निघायला किती वेळ लागतो? वॉकआउट करणार आहे? कशा करता वॉकआउट करायचं? विरोध म्हणजे कसं प्रदर्शन? मतदानातून हे बिल पाडलं जाईल. 362 ते 364 मतं असल्याशिवाय सरकारकडे हे बिल मंजूर होणार नाही. या क्षणी सरकार 292 वरती आहे, लक्षात घ्या. या क्षणी सरकारचा आकडा 292 आहे. तो फार तर 300 होऊ शकेल. आम्ही सगळे एकजुटीने काम करतो. समाजवादी पार्टीचा आकडा मोठा आहे, तृणमूल काँग्रेसचा आकडा मोठा आहे, द्रमुकचा आकडा मोठा आहे, काँग्रेस 100च्या आसपास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनासुद्धा दोन्ही मिळून 17 ते 20च्या आसपास आम्ही आहोत. अशा वेळेला हे बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कोणी राहू नये. उद्धव ठाकरे यांचा ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांच्याशी संवाद होईल तेव्हा नक्की आम्ही तुम्हाला कळवू. सर, मागच्या 3 कृषी कायद्याच्या वेळेस आम्ही बघितलं, देशाने बघितलं, अनेक पक्षांनी याचा विरोध म्हणून वॉकआउट केलं आणि ते बिल मंजूर झाले. यावेळेला असं काही करणार नाही, कारण सरकारला यामधून मदत होते. यावेळेला सरकारला मदत जे करतील ते देशाचे दुश्मन असतील, एवढंच आम्ही सांगू. सरकारला कोणत्याही प्रकारची मदत करणाऱ्या शक्ती जर संसदेमध्ये आमच्याबरोबर असतील तर त्यांचा मुखवटा गळून पडेल. असं काही होईल असं मला वाटत नाही. राहुल गांधी सांगतात हिस्सा चोरी ते अलाव करणार नाही. ओबीसी, दलित, आदिवासी यांचे एक लक्षात घ्या, शिवसेना म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातल्या कोणत्याही नेत्याचा किंवा संघटनेचा आणि पक्षाचा महिला आरक्षणाला अजिबात विरोध नाही. हे बिल आधीच मंजूर झालेलं आहे, सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे. पण या निमित्तानं या बिलाचा आड भारतीय जनता पक्ष, मोदी वगैरे लोक जी मनमानी करतायत मतदारसंघ पुनर्रचनेच्या बाबतीत, त्याला आमचा विरोध आहे आणि तो विरोध राहणार. सर, सरकारने काही चर्चेसाठी तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय का विरोधी पक्षाशी? सरकारनं चर्चा आधी करायलाच पाहिजे होती. आता बिलाचा मसुदा समोर आल्यावरती तुम्ही काय चर्चा करणार? सरकारला जर हे ऐतिहासिक बिल खरोखर मंजूर करायचं असतं तर सरकारनं 2023 साली जी आश्वासनं दिलेली आहेत, जनगणनेसंदर्भात किंवा इतर काही सेन्सस संदर्भात, ती पाळली असती आणि 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर आपण एकत्र